सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे जो आर्यन आहे तो खूपच खुश झालेला असतो आणि तो खुश होऊन त्याला मम्मी साहेबांनी विचारलेलं असतं, मंजूशी लग्न करशील का? त्यामुळे त्याला खूपच आनंद होतो आणि तोच आनंद तो एकटाच सेलिब्रेट करत असतो, एकटाच खूप हसत असतो. आणि आता तो तो आनंद ते म्हणतो की मला मंजू पाहिजे होती आणि मम्मी साहेब स्वतःहून माझ्याकडे आल्या, माझ्यापुढे कशा म्हणत्या हात जोडून की आमच्या मंजूशी लग्न करताल का? हो, मला तुमच्या मंजूशी लग्नच करायचं आहे ना, असं म्हणतो. तर आता लगेच तो म्हणत असतो, की आता लवकरच माझं पण माझ्या मंजूशी लग्न होईल, असं म्हणत असतो तो. आणि त्याला खूपच आनंद झालेला असतो. तर इकडे बाहेर मंजूची आई मंजूला घेऊन चाललेली असते. तर आता ते आजोबा असतात, ते म्हणतात, "हे बघा, एकदा माझं बोलणं ऐकून घ्या ना." "अहो, मी स्वतःहून नाही म्हटलो तिला. अहो, तीच म्हणजे आम्ही तिला तिचं मन हे केलं, त्यामुळं ती म्हणते की हो करणार लग्न. तिच्या मनाने म्हटली, त्यामुळे आम्ही पण तयार झालो आहे लग्नाला." तर आता लगेच मंजूची आई म्हणते, "ठीक आहे मग. मंजू, खरंच तू लग्नात तयार झाली आहे ना?" तर मंजू म्हणते की "हो आई. अगं, असं किती दिवस मी एकटीने आयुष्य काढायचं?" असं म्हणते. आणि आता ती पण म्हणते की "हो आई, मीच मनाने तयार झाले आहे," असं म्हणते. मंजूची आई म्हणते, "ठीक आहे मग." आणि मंजूची आई तिथून जाते. तर आता लगेच मंजू आणि सत्या बाहेर येत असतात. मंजू म्हणते, "सत्या, आता बस झालं आहे तुझे नाटकं. बंद कर ना. कधी बंद करणार आहेस तू हे नाटकं? मला सांग बरं," असं म्हणत असते. तेवढ्यात तिकडून तो म्हणतो की "वाघमारे, माझ्यावरती विश्वास ठेवा ना तुम्ही. माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. मी बरोबर सगळं काही करतो," असं म्हणत असतो. तर इकडं एक महिला येत असते तिकडून. ती चष्मा वगैरे लावून मस्त शायनिंग मारत येत असते. तेवढ्यात ती सत्याला येऊन धडकते आणि तिच्या डोळ्यासमोर लग्नाचं स्वप्न येतं. तिने मग सत्याच्या गळ्यात माळ घातली आणि सत्याने तिच्या गळ्यात, असं तिला स्वप्न पडतं. आणि आता मंजू म्हणते, "सत्या." तर आता सत्या लगेच तिच्याकडे बघत राहतो आणि त्या महिलेला सोडून देतो. तर चला आता बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.